नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. प्राईम टाइमची सुरुवात महत्त्वाच्या बातमीने आपण करणार आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लखनौमध्ये दाखल झालेले आहेत आणि उद्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा अयोध्येत दाखल होणार असल्याची माहिती मिळते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भातली माहिती दिलेली आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत भाजपचे मंत्री गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील सुद्धा अयोध्येत आहेत आणि उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शरयू तीरावर एकत्र आरती देखील करणार आहेत. आमच्या राज्यामध्ये विकासाची कामं होती आणि त्याचबरोबर म्हणून अयोध्येमध्ये देखील शिवसेना भाजप युतीचे मंत्री, आमदार, खासदार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी देखील अयोध्येमध्ये येणार आहेत आणि म्हणून एक अयोध्या आमच्यासाठी एक श्रद्धा आणि भावना आणि अस्मितेचा विषय. आताही सगळे मंत्री इकडचे आता सिटिंग मंत्री आहेत ते आले होते. त्याचबरोबर काही माजी आमदार आले होते, माजी खासदार आले होते स्वागतासाठी बीजेपीचे. आमच्याबरोबर स्वतः गिरीशजी महाजन आहेत, रामजी शिंदे आहेत आणि उद्या स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब या ठिकाणी येणार आहेत. तर आपण पाहिलं की आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या या अयोध्या दौऱ्यामध्ये सहभागी होणार आहेत आणि दुसरीकडे जर आपण पाहिलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लखनौमध्ये दाखल झालेत. लखनौ विमानतळावर मुख्यमंत्र्यांचं मोठ्या जल्लोषात आणि मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं. ढोल ताशाच्या पथकांसह हजारो कार्यकर्त्यांनी विमानतळाच्या बाहेर मोठी गर्दी केली होती. मुख्यमंत्र्यांना प्रभू श्रीरामाची मूर्ती आणि हनुमानाची गदा देखील भेट देण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांचा हा पहिलाच अयोध्या दौरा आहे आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्याला खूप मोठं महत्त्व आहे. मुख्यमंत्र्यांसोबतच शिवसेनेचे मंत्री, आमदार, खासदार आणि कार्यकर्ते सुद्धा मोठ्या संख्येनं यावेळेला उपस्थित आहेत. मुख्यमंत्र्यांचा आजचा मुक्काम हा उत्तर प्रदेशमधल्या लखनौ इथल्या शासकीय विश्रामगृहात आहे. तर जलसंपदा मंत्री स्वतंत्रदेव सिंग यांच्या घरी मुख्यमंत्री शिंदेंसाठी विशेष भोजनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. ज्या पद्धतीने तुम्ही आमदार मंत्र्यांना भेटता किंवा ज्या पद्धतीने तुम्ही या सर्व लोकांची काळजी घेता हे देखील कुठेतरी सगळं जातं. अरे शेवटी मी कार्यकर्त्यांचा मुख्यमंत्री आहे. माझं कार्यकर्त्यांचा मुख्यमंत्री मी असल्यामुळे आणि माझी नाळ या सर्व कार्यकर्त्यांशी जुळल्यामुळे मी जमिनीवरचा नेता आहे, जमिनीवरचा कार्यकर्ता. त्यामुळे माझ्यात जे आहे ते आहे. रिक्षावाला म्हणून हिरावला गेला, पण इथे बऱ्याच रिक्षावाला झेंडे घेतले. रिक्षावाले देखील असं म्हणतात की शिंदे साहेब येणार आहेत. त्यांना वेळेवर जे आरोप करतायत त्यांना त्यांची जागा हेच लोक दाखवतील. कारण सर्वसामान्य माणसाला, सर्वसामान्य कार्यकर्त्याला बाळासाहेबांनी मोठं करण्याचं काम केलेलं आहे. त्यामुळे यापूर्वी देखील अशा घटना घडलेल्या आहेत. मोदी साहेबांच्या बद्दल देखील अशा प्रकारचे अपशब्द ज्यांनी वापरले त्या पक्षाचं नामोनिशान मिटलं. 400 वरून 40 वर आले. आता पुढे आणखी काय होतं ते बघा. साहेब, योगी साहेबांनी ते स्वतः यामध्ये लक्ष घालतात आपल्या धोरणामध्ये. योगी साहेबांना मी मनापासून धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो. त्यांचे मंत्री स्वतः या ठिकाणी स्वागताला आले होते. त्यांची संपूर्ण यंत्रणा उत्तर प्रदेशची आणि योगीजींची या ठिकाणी या तयारीमध्ये त्यांनी खूप सहकार्य केलेलं आहे. मी योगी साहेबांचं आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून त्यांना धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो. शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते शरयूची महाआरती करण्यात आली। मुख्यमंत्र्यांच्या अयोध्या दौऱ्याआधी केसरकरांच्या हस्ते ही महाआरती पार पडली।
मुख्यमंत्री अयोध्येला पोहोचण्याआधी काही मंत्री आणि शिवसैनिक अयोध्येत दाखल झालेत. उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शरयूची महाआरती करण्यात येणार आहे. की महाराष्ट्रामध्ये आपण सर्वात चांगलं राज्य कुठलं म्हणतो? राम राज्य हे सर्वात आदर्श राज्य असतं आणि श्रीरामाचं त्या ठिकाणी पूजन करून एक राम राज्य संपूर्ण महाराष्ट्राला देण्यासाठी आमचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सज्ज झालेले आहेत आणि मला वाटतं की देवाचे आशीर्वादच हे आहेत की एवढ्या मोठ्या निर्माणामध्ये महाराष्ट्र राज्याचं सुद्धा त्या ठिकाणी योगदान व्हावं आणि ज्याप्रमाणे मुंबईमध्ये उत्तर प्रदेशांसाठी भवन बनवलेलं आहे तसंच भवन अयोध्यामध्ये सुद्धा बनवण्याचा त्यांचा संकल्प आहे. आणि पुढच्या इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण बघूया. काँग्रेससह काही विरोधी पक्षांनी देशभरात उद्योगपती गौतम अदानींच्या विरोधात रान पेटवलेलं असतानाच शरद पवारांनी मात्र गौतम अदानींची पाठराखण केली आहे. त्यामुळे अदानी प्रकरणात शरद पवारांनी काँग्रेसला एकाकी पाडल्याची चर्चा आता सुरू झालेली आहे. एकीकडे काँग्रेस अदानी प्रकरणात जेपीसीची मागणी करत असतानाच पवारांनी काँग्रेसच्या विरोधात भूमिका घेत हिंडनबर्ग अहवालानंतर उद्योगपती गौतम अदानींवर आरोपांना एक प्रकारे विरोध दर्शवलाय. एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पवारांनी हिंडनबर्ग रिपोर्टनंतर गौतम अदानींच्या चौकशीसाठी जेपीसीची आवश्यकता नाही अशी भूमिका जाहीर केली आहे. पण तसं मला हिंडनबर्ग कोण हे माहिती नाही. त्यांचा डिफॉल्ट वर्तमानपत्रातून होता. एक कंपनी परदेशातली ती या देशातल्या परिस्थितीच्या संबंधीची काही भूमिका घेतली. त्याच्यावर किती आपण लक्ष केंद्रित करायचं याचा विचार केला पाहिजे. कुठलीतरी बाहेरची एखादी संघटना ती आम्हाला सांगणार यापेक्षा या देशातल्या सुप्रीम कोर्टाने आम्हाला सांगितलं तर ते लोकांच्या अधिक विश्वासाला पात्र ठरेल. असं आहे की ज्या वेळेला अनेक पक्ष एकत्र बसतात त्यावेळेला काही प्रश्नावर मतभेदभिन्नता असू शकते. आता उदाहरणार्थ आम्ही खरगेंच्या घरी आत्ताच हल्ली एक मोठी मीटिंग घेतली आणि त्या मीटिंगमध्ये सावरकरांचा विषय निघाला. तर त्या मीटिंगमध्ये मी सावरकरांच्याबद्दलची भूमिका मांडली. चर्चा झाली पण नंतर ती चर्चेच्या नंतर विषय संपला. तर त्याच्याबद्दल चर्चा होत असते, मतभिन्नताही असू शकते. शरद पवारांनी अदानी प्रकरणावर रोखठोक भूमिका मांडत राहुल गांधींचे कानही टोचले. यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. शरद पवार आमचे सर्वोच्च नेते आहेत. जी पवारांची भूमिका असेल तीच आमच्या पक्षाची भूमिका आहे असं अजित पवार यांनी म्हटलंय. तर शरद पवारांची भूमिका काही नवीन नाही. पवारांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीमध्ये तडे जाणार नाहीत असं संजय राऊत यांनी म्हटलंय. पवारसाहेब आमचे सर्वोच्च नेते आहेत. पवारसाहेबांनी एखादी भूमिका मांडली तर आमच्या पक्षाचे सर्वोच्च नेत्यांनी भूमिका मांडल्यानंतर पुन्हा आम्ही त्याच्याबद्दल बोलू शकत नाही. ती त्यांची भूमिका आहे, तीच आमची पक्षाची भूमिका आहे, तीच आमची सर्वांची भूमिका आहे. शरद पवार साहेबांनी काल जी मुलाखत दिलेली आहे ही त्यांची भूमिका पहिल्यापासून, यात नवीन काही नाही. पवार साहेबांनी अडाणींसंदर्भात एक वेगळी भूमिका घेतली असली किंवा त्याने त्यांचं मत मांडलं असेल तरीसुद्धा महाविकास आघाडीमध्ये महाराष्ट्रात कोणत्याही प्रकारची जे कोणाला वाटत असेल फूट किंवा तडे जाणार नाही. मोदी जी अदानी के मैटर में क्यों डर रहे हैं, ये सवाल अब देश की जनता पूछ रही है. अब जब देश की जनता जब पूछ रही है और अदानी के विषय में बात भी करने को वो तैयार नहीं है, वो LIC का पैसा हो या SBI का पैसा हो या प्रोविडेंट फंड का पैसा हो जो कर्मचारी का पैसा है, क्यों उसमें अदानी के विषय में मोदी जी बात नहीं कर रहे. और देश की जनता को भय पैदा हो चुका है, डर पैदा हो चुका है कि उनकी मेहनत का पैसा जिस तरह से लूटा जा रहा है, जो रिपोर्ट हिंडनबर्ग की आई है उसके आधार पर पूरा देश ये चाहता है. और इसलिए शरद पवार जी का वो व्यक्तिगत मत हो सकता है लेकिन जेपीसी उसमें होना ही चाहिए. सेल्फी काढणं प्रत्येकाला आवडत असतं. तरुणाईमध्ये तर सेल्फीची प्रचंड क्रेज पाहायला मिळते. स्मार्टफोनमुळे तर सेल्फीचा अनेकांना छंदच लागलाय. मात्र सेल्फीचा हा छंद धोक्याचा ठरत असल्याचं एका अहवालातनं उघड झालंय. पाहुयात
त्याविषयीचा हा रिपोर्ट. सेल्फी आणि तरुणाई हे आता समीकरणच झालंय. कोणत्याही ठिकाणी गेल्यावर सेल्फी किंवा ग्रुप सेल्फी आवर्जून काढला जातो. स्मार्टफोनमधील तंत्रज्ञान आणि कॅमेऱ्याचे अद्ययावत फीचर्स सेल्फीला चांगली मदत करतात. विशेषतः तरुणी आणि महिला सेल्फी काढण्यात आघाडीवर असतात. फोटो आणि सेल्फी काढून ते अपलोड करणाऱ्या महिलांचं प्रमाण अधिक आहे. मात्र त्यांची हीच सवय त्यांना नैराश्यात ढकलत असल्याचं एका अहवालातून उघड झालंय. फोटो काढल्यावर महिला त्याला वेगवेगळे फिल्टर वापरून आपण किती सुंदर आहोत हे भासवण्याचा प्रयत्न करतात. मात्र असं असताना आपण प्रत्यक्षात असे आहोत का, असा विचारही त्यांच्या मनात फिरत असतो. त्यात आपल्या सोबतच असलेल्या परिचित व्यक्तीचे फोटो पाहून त्याबाबत देखील मोठ्या प्रमाणात तुलना केली जाते. आपल्यापेक्षा इतर कोणाचा चांगला फोटो असला तर आपण तसे का नाही, असा विचारही महिलांच्या डोक्यात घोंगावू लागतो. त्यामुळे लक्ष विचलित होऊन मानसिक ताण वाढल्याचा अनुभव अनेक महिलांना येतोय. आपली आयडेंटिटी जी आहे ती एक व्यक्ती म्हणून तुम्ही कशा आहात याच्यावर जर ते अवलंबून असेल तर जे हे बाजारीकरण झालेलं आहे सगळ्या गोष्टींचं, याच्याकडे थोडंसं लोकांचं लक्ष कमी होईल. आणि सोशल मीडियावर सगळेच सुंदर असतात, सगळेच श्रीमंत असतात आणि सगळेच आनंदी असतात असं शक्य नाही. त्यामुळे आपलं आयुष्य आपण घडवायचं असतं, ते इतरांशी तुलना करून घडत नसतं. फिल्टर वापरून आपण सुंदर आहोत हे भासवण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र आपण प्रत्यक्षात असे का नाही, असा विचार त्यांच्या मनात फिरत असतो. त्यातच फोटोची इतरांसोबत तुलना केल्यानं मनावर ताण निर्माण होतो. त्यातच मुलगी सुंदर असते ही मनावर बिंबवलेली संकल्पनाही घातक ठरत असल्याचं मानसोपचारांनी सांगितलंय. प्रत्येक महिलेने सुंदरच असायला पाहिजे, हा जो एक सामाजिक दृष्टिकोन आहे. आणि आता सेल्फीमध्ये फिल्टर्स असल्यामुळे सगळ्याच महिला त्या फिल्टर्सला वापरून आपले फोटोज जे सोशल मीडियावर अपलोड करतात. त्यामुळे जे तुलना होते आपापसामध्ये, त्यामुळे एक स्वतःविषयी न्यूनगंड निर्माण होतो आहे. आणि हा न्यूनगंड जेव्हा निर्माण होतो त्यातून मग आपल्याला स्वतःविषयी कमीपणाची भावना जी निर्माण होते त्यातून हे नैराश्य उत्पन्न होते. स्मार्टफोन आणि सोशल मीडियाचे जसे फायदे आहेत तसेच काही तोटेही आहेत. त्यामुळे आपलं मानसिक आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर सोशल मीडिया सांभाळून हाताळायला हवा. त्यामुळे सेल्फी घ्या पण ताण घेऊ नका, हे सांगणं अधिक महत्त्वाचं. अविनाश कानडजे, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर. नृत्यांगना गौतमी पाटील सध्या चांगली चर्चेत आलेली आहे. मात्र आता गौतमीवरून कलाकारांमध्येच दोन गट पडलेत. एका गटानं गौतमीची पाठराखण केली आहे तर दुसऱ्या गटानं गौतमीवर लोककलेची बदनामी करत असल्याचा आरोप केलाय. ज्येष्ठ तमाशा कलावंत रघुवीर खेडकरांनी गौतमीवर निशाणा साधलाय. पुरील 5वी गौतमी पाटील तिला 5-5 लाख रुपये देता, म्हणजे काय आहे? असं करू नका. आणि कलेची गौतमी पाटील करू नका. लोककला आहे ती लोककलाच राहिली पाहिजे, तिचा तुम्ही ऱ्हास करू नका. कुठली कला, कुठला कलावंत कुठल्या दिशेला नेतोय महाराष्ट्राला, याच्याकडे लक्ष पाहिजे. नाही तर महाराष्ट्राचा बिहार होईल, काही उपयोग होणार नाही. अकोला जिल्ह्यामध्ये काल दुपारी गारांसह अवकाळी पावसानं दाणादाण उडवली. या अवकाळी पावसानं ग्रामीण भागात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. वादळी वाऱ्यासह आलेल्या या पावसानं अनेक घरांवरचे टीन पत्रे उडून अनेकांचा संसार उघड्यावर आलाय. काही ठिकाणी बकऱ्यांना, प्राण्यांना जीव गमवावा लागलाय. अकोला, पातूर, बार्शी टाकळी आणि बाळापूर तालुक्याला पावसानं अक्षरशः झोडपून काढलंय. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसात गारा देखील पडल्या, त्यामुळे शेतातील उभी पिकं उद्ध्वस्त झालेली आहेत. आपण सध्या अकोल्यातील एका शेतात आहे. त्या शेताचं आपण नुकसान पाहू शकता. कांद्याचं पीक आहे. कांद्याचं पीक पूर्णपणे असं झोपलेलं आहे. त्यासोबत त्याच्या बाजूने गहू आहे. हे गव्हाचं पीकही पूर्णपणे झोपलेलं आहे. गारपीटचा तडाखा इतका मोठ्या प्रमाणात होता की हे पीक पूर्णपणे झोपून टाकलेलं आहे. या पिकांबरोबरच लिंबू असतील, फळबाग असेल, टरबूज, खरबूज या सर्वच पिकांचं या गारपिटी आणि अवकाळी पावसामुळे नुकसान झालेलं आहे.
20 दिवसात तिसऱ्यांदा अवकाळी पाऊस झाला आणि 2दा गारपीट झालेली आहे. या गारपिटीमुळं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. गेल्या 20 दिवसात जे झालेले गारपीट आहे त्यामुळं त्यातून सावरत नाही शेतकरी, तर काल पुन्हा गारपीट झाली आणि या गारपिटीमुळं मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. शेतकरी सावरता आता हवालदिल झाला आहे. निसर्ग कोपत चाललेला आहे. शेतकऱ्यांचं पिकांचं नुकसान होत आहे. शेतकऱ्यांना फक्त आता शासनाकडून मदतीची अपेक्षा आहे. कुंदन जाधव, न्यूज 18 लोकमत, अकोला. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच प्राईम टाइम मध्ये आता आज वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.